आज शिवपानंद रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार मॅडमनी सर्कल भाऊसाहेब आणि तलाठी भाऊसाहेब यांना वांगी या ठिकाणी गोलप वस्ती वांगी नंबर 1 या ठिकाणी घुमरे वस्ती ते देशमुख वस्ती जी इथं आपण सरकारी शाळा बघतोय पाठीमागे माझ्या त्या शाळेच्या रस्ता खुले करणे आम्ही पाठवलं होतं. रस्त्यावरती मुरुम टाकण्याचं काम होतं एक साधंसं. ते काम प्रशासनाला सांगितलेलं होतं. प्रशासनाने इथं येऊन पाहणी केल्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आलं की अडथळा निर्माण झालाय. या आधी मागच्या वर्षी तहसीलदार मॅडमनी पाहणी केली होती आणि त्यांच्याही लक्षात आलं होतं. पण समोरील गायकवाड कुटुंब म्हणून जे आहेत त्यांना जाणीवपूर्वक रस्ता अडवायचा आहे, रस्त्यावरती अडथळा निर्माण करायचा आहे, लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास द्यायचा आहे. का तर त्यांचा आहे ऊसाचा व्यवसाय आणि हा ऊसाचा व्यवसाय व्यवस्थित चालावा म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक रस्ता खालून बंद केलेला आहे आणि वरून चालू ठेवलेला आहे. तर आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की प्रशासनाला आपल्या मंत्रालयातून काही आदेश आलेले आहेत की बाबा पानंद रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा. गेली आपण 5 ते 7 वर्ष झाला हा त्रास भोगतोय. तिथल्या शाळेच्या मुलांना त्रास होतोय, शाळेसाठी येणाऱ्या सुविधा मिळत नाहीयेत. ह्या सुविधा मिळाव्यात आणि शाळेचं व्यवस्थित चालावं यासाठी आमचा संघर्ष आहे. त्या संघर्षाला न्यूजच्या मार्फत आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे आणि मॅडमचंही सहकार्य आहे. पण मॅडमनी अजून त्यामध्ये जातीने लक्ष घालून हा रस्ता पूर्ण करून द्यावी ही विनंती करतोय मी प्रशासनाला. किती लांबीचा रस्ता म्हणजे त्या ठिकाणी कुठेतरी अडचण येते? आपण आता बघितलं की हा भिवरवाडी हा वांगी एकचा रस्ता आहे. तिथं घुमरे वस्ती म्हणून स्पॉट आहे. त्या स्पॉट पासून आतमध्ये आपण एक 500 ते 700 मीटर येतो. फक्त 100 फुटाच्या रस्त्याला अडचण येते आणि 100 फुटाचा रस्ता हा जाणीवपूर्वक केलाय की लोकांना त्रास झाला पाहिजे. हा रस्ता जर ओपन केला तर इथलं जे पाठीमागचे लोक आहेत त्यांचं चरित्र व्यवस्थित चालेल. सरकारने सांगितलंय की रस्ता म्हणजे जीवनवाहिनी आहेत, रक्तवाहिनी आहेत. पण ह्याच जर ब्लॉकेज होत असते तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? तर सरकारच्या योजना खूप चांगल्या आहेत पण प्रशासन ह्याच्यात करायला दिरंगाई करतंय, त्या हळुवारपणे चालवते कासवाच्या गतीने, त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळत नाही. तरी साधारणतः किती लोकवस्ती या ठिकाणी या वाहतूक या रहदारीच्या रस्त्यावर निघतात? ह्या रहदारीच्या रस्त्यावरून साधारणतः एक पुढे 100 घरं आहेत. घरटी एक 5 ते 7 माणसं पकडले तर 500-600 लोक जा ये करतायत. जिल्हा परिषदेच्या शाळा आता बंद होत आहेत. आपण बघतोय महाराष्ट्रात 5-6 हजार शाळा बंद झाल्यात. ही शाळा कशी बशी चालू आहे, विद्यार्थ्यांचं कल्याण होते. पण ह्यांना येण्यासाठी बोरवेलची गाडी असेल किंवा ह्यांचा शिदा असेल तो आणताना शिक्षकांनाही त्रास होतोय. पण जेव्हा गायकवाड कुटुंबाचा इथलं राजकीय वजन असेल किंवा त्यांचं वर्चस्व असेल, त्यांना असं वाटतंय की आपण हा अडवल्यानंतर इथल्या लोकांचा ऊस आपल्याला भेटेल, त्या ऊसाने आपलं अर्थार्जन व्यवस्थित चालेल. त्यांच्याकडे नाही नाही म्हटलं तर 10-15 टॅम्प ट्रक आहेत, ट्रॅक्टर आहेत. हे चालवण्यासाठी त्यांनी तो रस्ता बंद केलेला आहे. आणि आता आपण बघितलंय की तिथं वादाचा विषय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने सहकार्य केलं पण प्रशासन पूर्णपणे सहकार्य करत नाहीये. तोंडाला पानं पुसली जातात आणि काम अर्धवट होतंय, मग ते वर्षानुवर्ष तसंच रेंगाळत राहतंय. तरी या भागामध्ये साधारणतः म्हणजे कोणती पिकं प्रामुख्याने घेतला तर म्हणजे असं रहदारीसाठी त्या पिकांच्या काळ शेतमालाची वाहतूक करण्यासाठी महत्वाचा वाहन आहे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला जर वाहतूक करायची असेल तर कमीत कमी 10 ते 12 फुटाचा रस्ता लागतो. तिथं परिस्थिती अशी झाली की रस्ता खालीवर झालेला आहे आणि रस्ता खालीवर झाल्यामुळं ट्रॅक्टर कुठेही पलटी होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. हा एक विषय झाला. आरोग्यासाठी अँब्युलन्स यायला तिथून जागा नाही. त्याच्यानंतर बाकी जे छोटी छोटी पिकं, केळीचं पीक आहे, ही पिकं काढताना शेतकऱ्यांचा हाल होत आहेत. आता इथून पुढे काय आपली त्यात भूमिका असणार? आम्ही प्रशासनाकडे आशा लावून बसलेलो आहे. जर समजा प्रशासनाने आता सहकार्य केलं नाही तर आमची इच्छा आहे की काय म्हणजे जगण्यात अर्थ नाही. माझं इथं 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर क्षेत्रासाठी मी येणार, कष्ट करणार आणि ते पीक बाहेर काढायला जर आपल्याला संधी मिळत नसेल तर कशासाठी करायचं? बरं, हा एक विषय झाला. शिक्षणाचाही विषय. बरं, आपण काय वाईट कार्य करत असेल किंवा सरकारला आपण कुठलं बेकायदेशीर काम करायला सांगत असू तर आपलं सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल करावेत. पण कुठलंही बेकायदेशीर काम नाहीये. आपल्याला फक्त रस्ता तो ओपन करायचा आहे, लोकांना जाण्यासाठी सोय होईल ह्याच्यासाठी आपली धडपड चालली. ह्याच्या पुढे आमची हीच इच्छा आहे की ह्यांनी जर 15 दिवसात 20 दिवसात जर रस्ता रिकामा नाही केला तर आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाऊन बसूयात, तिथं आमरण उपोषण करू आणि जर समजा वेळ आली तर आम्ही आत्मदहन करू. काय आता ह्याला अर्थ नाही. गेली 7 वर्ष झालं आम्ही कोर्ट केस तहसील ह्याला वैतागलोय. तर तुमच्या माध्यमातून आम्हाला एवढंच प्रशासनाला सांगायचं की प्रशासनाने ह्याच्यात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता आम्हाला खुला करून द्यावा. तहसीलदार यांचा आदेश असू नये. तहसीलदार आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कोर्ट मानलं जातं, न्यायदंडाधिकारी आहेत. त्यांनी पोलीस प्रशासनाला आदेश दिला, पोलीस प्रशासनानं त्या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यांनी त्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं
त्यांना असं वाटत होतं की आम्ही केलं काय नाही केलं काय, लोक मरतेच जगतेत, ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. म्हणून प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती करतोय की जर करायचंय तर पूर्ण फोर्सनी करा. फक्त तोंडाला पानं पुसण्यासाठी किंवा कागद रंगवू नका. काय होतंय, दर 8 दिवसाला गेली 1 वर्ष झाला मी स्वतः ह्या केसमध्ये बघतोय. अर्ज दिला जातो, अर्जानंतर मॅडम स्थळ पाणी करतात, त्याला परत महिना जातो, परत स्थळ पाणी झाल्यावर रिपोर्ट घेतला जातो, परत त्याला 2 महिने जातात. असं करून करून वर्षांनी वाया घालवलेले. मग आता करायचं काय, दिवस वाया जात आहेत. प्रशासनाला त्यांचा पगार मिळतोय, प्रशासनाचं काही नुकसान होणार नाही, पण नुकसान शेतकऱ्यांचं होतंय. तर प्रशासनाला आमची एकच विनंती, तुमच्या पगारासाठी किंवा तुम्हाला काय त्याच्यातनं जर फायदा होत नसेल किंवा असं दिसत असेल तर लोकांची कामं थांबवू नका. ज्यातनं फायदा होतोय तीच कामं करायची, असं नका करू. हे काम करण्यासाठीच तुम्हाला सरकारने नेमणूक केलेली आहे. बरं, हे प्रशासनातले सगळे अधिकारी गोरगरीब जनतेतनं झालेले आहेत आणि हे जाणीवपूर्वक गोरगरिबांनाच त्रास देत आहेत. ह्याच्या मागे प्रशासनाचं काय चाललंय हे आम्हाला काय गौडबंगाल कळलेलं नाही. पोलीस प्रशासनाचं कोणी पोलीस प्रशासनातलं आज कोणी आलेलं नाही. पोलीस प्रशासनाला आम्ही वारंवार फोन केला, कंट्रोलला फोन केला, तर कंट्रोलने त्यांना आदेश दिले, पण त्यांनी माणसं पाठवलेली नाहीत. जर पोलीस प्रशासनापैकी कोणी आलं असतं तर आज आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळालं असतं. प्रशासनाच्या दबावाखाली हा विषय मार्गी लागला असता, पण अजून तो लागलेला नाही. मग आता ह्या पुढे प्रशासनाची काय भूमिका असेल प्रशासनाने आपल्याला कळवावं, किंवा तुमच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचलं किंवा हा केला तरी काय अडचणीचं नाही.